₹100 गेले वाईट वाटतंय. 100 कोई और हमारा दिल लुट क्या चुरा के ले गया है भाई. मोशन डिमोशन वाले. गाइज वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. नमस्कार कर. नमस्कार. इकडे सांग यार पाय तिकडे कर रे. हां बोल आज काय सिद्धेश आपलं सांग. आज आमचं प्रोजेक्ट कॉम्पिटिशन आहे. मेट इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग. मेट इन्स्टिट्यूट काय ना भाई आमचं ऐक मी सांगतो. आज आमचं प्रोजेक्ट कॉम्पिटिशन आहे. तर प्रोजेक्ट कॉम्पिटिशन आमचा फीडबॅक अनालिसिस युजिंग LSTM अल्गोरिदम. काय तुम्हाला समजणार नाही, तुम्ही जास्त ऐकू नका. बरोबर आहे. बरोबर बरोबर आहे की नाही. आता तू सांग मिस्टर 7 मॉडेल कशासाठी. ते सजेशन प्रोव्हाइड करतात फीडबॅकला. ओके ओके. तर गाईज आज आज सांगतो ना तुम्ही. नाही ते नाही ना, जेवढं विचारलं तेवढं सांग. सिद्धेश दादा जेवढं विचारलं गेलं तेवढं सांग. एवढं सांगता. बरं चालेल. बरं चालेल. तर आज आमचं प्रोजेक्ट प्रेझेंटेशन आहे. Front end तुम्हाला आपण फ्रंट एंडला आपण चालेल. तर तुम्हाला दाखवतो आम्ही आमचा प्रोजेक्ट दाखवतो. थांबा तुम्हाला सैल दाखव रे आपला प्रोजेक्ट. गाईज हे आमचा प्रोजेक्ट लागते ते समजून घेण्यासाठी. पण आहे माझे व्ह्यूअर जे ना त्यांना खूप अक्कल आहे. व्ह्यूअर्सला आहे, Welcome. बनवणाऱ्याला अक्कल नाही ना. बनवणाऱ्याला काय माहिती काय मी चाललंय. बनवलं आहे का थोडंफार चालतंच. आणि गाईज ही आमची UML डायग्राम आहे. आमचा 2 नंबर आहे. पोस्टर दाखवा. हे आमचं पोस्टर. थोडं छोटं ते चालून जातं ते काही नाही. तर काहीच मी फ्रंट एंडवर काम केलं. यांनी बॅक एंडवर आहे. आणि हा आहे ना हा यांनी फक्त याच्यासाठी रिकामा आहे. प्रेझेंटेशनसाठी येत होतो. बाकी काहीच नाही आणि करत. आणि हा आमचा मित्र आहे अभिजित. अरे काय पोरगी काय एवढा लपतोय इथं. कोणला कोण आला आम्ही मर तिकडं तुलाच जाय मागे येऊ. आणि काहीच आमचे सर येतील त्यांना पण ब्लॉगमध्ये थोड्या आमचे सर येतील. हे बघा हे आलंय आमच्या ब्लॉगमध्ये. पोस्टर आले. तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. पण अजून एंड झालेला नाही आहे ब्लॉगचा. 2 मिनिटं स्टॉप करतोय. कसं काय आम्ही बोललो ना एंड झाला नाही असं आमचा ब्लॉगचा. जेवणाचा ब्रेक झाला आहे आमचा. स्टॉप करतो. अभि तो पिक्चर चालू आहे क्लायमॅक्स. काहीच आता आमची प्रोजेक्ट कॉम्पिटिशन चालू झालेली आहे. तेव्हा ते मी तुम्हाला दाखवतो. मॅडम प्रोजेक्टमध्ये तर विचारताय सर्व क्वेश्चन वगैरे. नाही भेटलं असं तर काहीच आता आमचं प्रोजेक्टचं कॉम्पिटिशन संपलेली आहे. आता आम्हाला सांगितलं आहे आमचा प्रोजेक्ट कॉलेजच्या ERP सोबत इंटिग्रेट करायला लावलेला आहे. तुझं याच्यावर काय मत आहे सिद्धेश. माझं मत असं आहे की आमचा प्रोजेक्ट हा खूप हाय लेवल झाला आहे आणि आम्ही त्याच्यासाठी काहीच प्रिपेअर नाही. कॉलेजची एक्सपेक्टेशन नव्हतं आम्हाला. कॉलेजचे ट्रस्टी येऊन गेलेले. ते बोलले तुमचा प्रोजेक्ट आज मी आता कॉलेज लेवलला सिलेक्ट करतो आहे. नाही शिवाय हा प्रोजेक्ट हा आमचा हाय लेवल झालेला आहे. कॉलेज स्पॉन्सर करणार आहे आमच्या प्रोजेक्टला. स्पॉन्सरशिप त्यांनी आम्हाला 2-2.5 लाखाची दिलेली आहे. खरं सांगा आम्ही रियालिटीवर बोलतो आहे. फेकाबाकी बरं फेकाफेकी कॅन्सल. काही झाकण जुल्या चल. आज आम्ही आता आम्हाला सेकंड प्राईज भेटणार आहे. तर आम्ही HOD सरांच्या हाताखालून सरांनी सांगितलं किती वाजता प्राईज डिस्ट्रीब्युशन होणार आहे रे. मग 4 वाजता 5 वाजता प्राईज डिस्ट्रीब्युशन होणार आहे. सरांबरोबर सेटिंग केली. सर बोलले तुम्हाला सेकंड प्राईज फिक्स आहे. ही बाई याने काढलेली आहे. गणेश ही याने काढलेली आहे. नाही काय नव्हते सरांचं नाव नाही घ्यायचं रे मला.
ते कसा विषय झालाय, आम्ही आलो आणि इथं सर हा फ्लो चार्ट दाखव ना आपला. हा फ्लो चार्ट आम्ही डिझाईन केलेला आहे. अजून हे बॅनर साहिल साहिल प्रोजेक्टचं थांब रे. बॅनर. हे कॉम्पिटिशनचं आमच्या साहिल आपल्या ग्रुपला सेकंड प्राइज भेटणार, याच्यावर तुझं मत काय आहे? मग सिद्धेशने बोललं म्हणजे देवाने बोललंय. सेटिंग केली हां सेकंड प्राइज, कारण की आम्हाला आविष्कारमध्ये बी सेकंड प्राइज भेटलेलं होतं. आविष्कारचं आपल्याला 2 नंबर भेटले, याच्यावर मत काय तुझं? आविष्कारचं माझ्यामुळं आपल्याला हे सर्टिफिकेट प्राप्त झाले. माझं खूप मोठं योगदान होतं. याचा आहे ना घंट्याचा योगदान होता. काही जे आमच्या कॉलेजची कॅन्टीन आहे आणि आमचं कॉलेज कॉम्पिटिशनचं जे होईल ते भाऊ, पण आधी दाबून जेवण करून घेतो आम्ही. काय सिद्धेश सिद्धेश आपण सर्टिफिकेट घेतोय. किती 100 रुपये देऊन सर्टिफिकेट घेतो आम्ही. ही प्रोजेक्ट कॉम्पिटिशन आहे मेड अनेस्थेशिया 3rd फ्लोअरला. तर आता आम्हाला असे पार्टिसिपेशनचे सर्टिफिकेट भेटलेलं आहे. तर आता बघू पुढे काय होतं आहे. आणि आता रँक काढणार आहे ते. फर्स्ट सेकंड काढणार आहे फर्स्ट, आणि फर्स्टला 5K आणि सेकंडला 3K. तर बघू आता काय होतं. आता नंतर आम्हाला घरी जायचं आहे. तर बाई आता आम्हाला सर्टिफिकेट वगैरे भेटलेलं आहे, पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट भेटलेलं आहे. आता रँक काढायची बाकी आहे. रँक आली की समजेल काय झालेलं आहे. बघा हे एक येडं काय. ओय काय करतोय? भैया बोल पार्टिसिपेंट की फी है वो तो वसूल करना पड़ेगी. और ये हमारा सर्टिफिकेट है हर्षल एस पाटील. तर गाईज अजून वेळ आहे थोडा, बघू आपण. आपला नंबर आहे तो काय नाही आला तर चांगलाच आहे, आला तरी चांगलं आहे. अरे चलो फिर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा. बाई हे आपलं सर्टिफिकेट आणि हे आपलं कॉलेजचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे आपलं कॉलेज आहे, ते मेकॅनिकलची बिल्डिंग आहे त्या साईडला. आणि इकडे पार्किंग गाड्या पार्क झालेल्या आहे. तिकडे ते पॉलिटेक्निकचं वर्कशॉप आहे अजून. आणि हे एक नमुना काय गेम खेळतोय. का रे साहिल काय करतोय यार तू? भाई बंदा बहुत चिल आहे. तुम्हाला मी आता आमचं कॉलेज दाखवतो. काय बिस्माईल. ही आधी पण ना आमचे कॉम्पिटिशन झालेली होती, आविष्कारची प्रोजेक्ट कॉम्पिटिशन होती. त्याच्यात आमचा सेकंड नंबर आलेला होता. आणि ते सर्टिफिकेट असेल तर टाकेल ते त्या आविष्कार कॉम्पिटिशनला. तेव्हा पण पूर्ण प्रोजेक्ट दाखवायचा नव्हता, तेव्हा फक्त प्रेझेंटेशन होतं. तेव्हा काय होतं, आम्ही एक 1x1 मीटरचं प्रोजेक्ट हे केलेलं होतं पोस्टर, आणि मग त्याच्यावर आम्ही हे दाखवलं होतं. आता हे आले बघा. मित्रांनो इथं असा आपला ब्लॉग समाप्त होतोय. आमचा काही पार्टिसिपेट नंबर काय आलेला नाही, काही जिंकलो नाही आम्ही. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. 5,000 जिंकायची अपेक्षा. 5,000 जिंकायची अपेक्षा होती, पण ती गेली यार, पाण्यात गेली. 100 रुपये गेले, वाईट वाटतंय. 100 कोई रुपये और हमारा दिल लुट काय चुरा गेले काय भाई. मोशन डिमोशन वाले डिमोशन वाले जिंकले ते. काय होतं त्यांचं, फक्त फेस डिटेक्ट करून ते काय इमोशन डिटेक्ट करणार होते. आम्ही काय प्राइज जिंकलेली नाही. आम्ही झालो. आम्हाला अपेक्षा होती रे. का रे सर मला कसं माहिती का, ते सर म्हणतं का सर आमचा नाही फर्स्ट नंबर ये मैंने आणि सेकंडला पीव्हीजी वाले ते इमोशन. तर गाईज आमचा काही नंबर आलेला नाहीये. तर जाऊ द्या, ब्लॉग इथे समाप्त होतोय. एवढं फेकलेलं आहे ना. तर चलो फिर बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.